धुळे महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारांचा हटके प्रयोग, स्टॅम्प पेपरवर लिहिला वचननामा। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक आगळावेगळा प्रकार समोर आला आहे। धुळे शहरातील प्रसिद्ध व्यंगचित्रकार राजेंद्र सोनार यांनी उमेदवारीसाठी अर्ज करण्यापूर्वी थेट 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आपला वचननामा आणि हमीपत्र लिहिलं आहे। राजेंद्र सोनार यांनी सांगितलं की हा स्टॅम्प पेपर ते भारतीय जनता पक्षाकडे सादर करून प्रभाग क्रमांक 1 मधून उमेदवारीची मागणी करणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारांकडून मतदारांचा विश्वास जिंकण्यासाठी विविध हटके प्रयोग केले जात असताना सोनार यांच्या या प्रयोगाची चर्चा धुळ्यात चांगलीच रंगली आहे। या वचननाम्यात त्यांनी स्पष्ट केलं आहे की निवडून आल्यास विकास कामांच्या ठेक्यात स्वतः व नातेवाईक सहभागी होणार नाहीत, अवैध मार्गाने संपत्ती कमावणार नाही, त्यांच्याकडे 1 इंचही जमीन नाही, फक्त 25,000 रुपयांचा बँक बॅलन्स आहे आणि 5 वर्षांनंतर त्यांचा लेखाजोखा जनतेसमोर ठेवणार असल्याचंही त्यांनी यात नमूद केलं आहे। तसेच जर 2 वर्षात मतदारांना वाटलं की ते काम करण्यात अपयशी ठरले तर राईट टू रिकॉल म्हणजेच जनतेला उमेदवार परत बोलवण्याचा हक्क मिळावा यासाठी सरकारकडे मागणी करण्याचं वचनही त्यांनी दिलेलं आहे। महापालिकेच्या निवडणुकीसाठी आपण इच्छुक आहात, आपण एक स्टॅम्प आपण लिहिलेला आहे, काय त्या स्टॅम्पवरती आपण मुद्दा म्हणजे तयार केलेला आहे, काय आपली मागणी? आजकाल राजकारणी लोकांचा धंदा हा कोणत्याही निवडणुकीत मनपात जाऊन त्या ठिकाणी पैसे कमवणे हा त्यांचा उद्देश असतो। त्यामुळे मी हा स्टॅम्प तयार केलेला आहे की त्या ठिकाणी मी म्हटलेलं आहे की मी महापालिकेत जाऊन एकही ठेका मी स्वतः तिच्यात सहभागीदार असणार नाही। नंतर माझ्या कोणत्याही नातेवाईकाला मी त्याच्यामध्ये भागीदारी करून त्याला तो ठेका देणार नाही। दुसरा मुद्दा आहे की पूर्ण भारतात माझ्या नावावर 1 इंच पण जमीन नाही। तिसरा मुद्दा आहे की माझे 2 बँक अकाउंट आहेत, ते एक करंट अकाउंट आहे दैनिक व्यंगनगरीचा आणि दुसरं एक माझं बचत खातं आहे, त्याच्यामध्ये फक्त दोघं मिळून 25,000 रुपये। तर 5 वर्षानंतर माझ्या संपत्तीत किंवा इतर काय वाढ झाली हे कोणी बघू शकतं, मी तो लेखाजोखा त्यांच्या समोर मांडणार आहे। त्याच्यानंतर नगरसेवक पद हे सेवेचं पद असतं, त्यामुळे अवैध मार्गाने संपत्ती कमवण्यासाठी मी त्याचा उपयोग करणार नाही। नंतर निवडून आल्यावर 5 वर्षात आपल्या समस्या सोडवण्यासाठी मी त्या नगरसेवक पदाचा उपयोग करेन। आणि शेवटचं जे कलम आहे ते महाराष्ट्र सरकारने लक्षात घेण्यासारखं आहे। 2 वर्षानंतर जर नागरिकांना वाटलं की हा नगरसेवक आपल्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरला आहे तर त्याला परत बोलवण्यासाठी सरकारने तसा कायदा करावा, यासाठी मी स्वतः सरकारशी पत्रव्यवहार करणार आहे की जर एखादा नगरसेवक काम करण्यात अपयशी ठरला, त्या भागातील नागरिकांची जो ओरड असेल तर त्या नगरसेवकाला परत बोलवता आलं पाहिजे, यासाठी मी सरकारकडे प्रयत्न करणार आहे। आपण हा जो स्टॅम्प आहे हा कोणत्या पक्षाकडे आपण देणार आहात आणि त्या पक्षश्रेष्ठींकडे आपण काय मागणी करणार आहात? मी भारतीय जनता पक्षाकडे हा स्टॅम्प देणार आहे। मी त्या भारतीय जनता पार्टीचा सदस्य आहे आणि मागणी करणार आहे की माझ्यासारख्या चांगल्या उमेदवारांना तुम्ही संधी द्या। जर चांगला महापालिकेत धुळ्याचा विकास करायचा असेल, चांगले कामं व्हायचे असतील, कोणी पैसे खायचे नसतील तर त्यासाठी मी त्यांच्याकडे मागणी करणार आहे। लोकनायक न्यूज